नमस्कार मित्रांनो, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका टूलविषयी पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे writer.me म्हणजे RYTR.me असं या साईटचं किंवा या टूलचं नाव आहे. आता या टूलचं सिलेक्शन मी का केलं हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. खूप लोक म्हणजे इनफॅक्ट ह्या आठवड्यामध्येच मी 3 स्टार्टअप फाउंडर्सशी बोलत होतो आणि त्यांच्या ओव्हरऑल मार्केटिंग प्लॅनमध्ये कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे एखादी पोस्ट असेल, ब्लॉग पोस्ट असेल किंवा डिस्क्रिप्शन्स असतील, हे कॉन्टेंट लिहिणं किंवा वेबसाईटचं कॉन्टेंट असेल, तर हे कॉन्टेंट लिहिण्यासाठी ज्याला आपण कॉपी असं आपण म्हणतो की याची कॉपी आपल्याला लिहायची, तर कॉपी रायटिंगसाठी त्यांच्याकडे एकतर त्यांना सुचत नव्हतं किंवा एक स्टॅग्नेशन येतं, म्हणजे सुचत नाही आणि तिथे असं बंद व्हायला होतं. आणि मग त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा कॉन्टेंट क्रिएशनचा एक भाग जो कॉपी आहे तोच जर सुचत नसेल तर मग मार्केटिंग ओव्हरऑल आमचं हॅम्पर होतं आहे. मग असं लक्षात आलं की हा प्रॉब्लेम फक्त स्टार्टअप फाउंडर्सचाच आहे असं नाही, पण मार्केटर्सचा सुद्धा आहे. इनफॅक्ट बऱ्याचशा कॉपी रायटिंग फ्रीलान्सर्स असतात, तर त्यांनाही हा एक ब्लॉक येऊ शकतो की पटकन सुचत नाही किंवा सुचलं तरी त्याच शब्दात सुचतं किंवा साचेबद्ध सुचतं आणि मग नवीन काही लिहिलं जात नाही आणि मग त्यामुळे मार्केटिंगची प्रोसेस थोडीशी मंदावते. तर आता हे जे writer.me हे टूल आहे, यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुम्हाला कुठल्याही विषयावरती, कुठल्याही प्रकारचं, कितीही मोठं आणि त्याचा जो मूड आहे म्हणजे असर्टिव्ह असेल किंवा कन्व्हिन्सिंग असेल, असे बरेच मूड्स आहेत त्याच्यामध्ये. अशा कुठल्याही पद्धतीने तुम्हाला तुमची कॉपी लिहिता येते. आता अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं ना, तर हे एखाद्या जादूसारखं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या टूलमध्ये एक काय म्हणतात कीवर्डसाठी जागा ठेवलेली आहे. तर मग SEO रिलेटेड जे कीवर्ड्स आपल्या बिझनेसेसचे आहेत, ते जर का तुम्ही तिथे इन्सर्ट केले आणि शिवाय टाईप सिलेक्ट केला की ब्लॉग आर्टिकल आपल्याला लिहायचं आहे, मग त्याची हेडलाईन लिहिली, तर ती सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने हेडलाईन ती आपल्याला ते टूल लिहून दाखवतं. मग ते झाल्यानंतर तुमचे जे पॅराग्राफ्स असतात, तर त्याच्यामध्ये विशिष्ट कीवर्ड्स किंवा तुमचा जो बिझनेस आहे त्याचं जे डोमेन आहे त्याचं नाव जर लिहिलं की बाबा रेस्टॉरंट, कॅफे, ब्युटी पार्लर किंवा साऊंड स्टुडिओ असेल किंवा फोटोग्राफीचा बिझनेस असेल, अशा पद्धतीने कुठल्याही तुम्ही बिझनेसचं नाव लिहून कीवर्ड्स जर त्याच्यात टाकले, तर ऑटोमॅटिक म्हणजे खरोखर जादू केल्यासारखं एक बटन दाबलं, राईट फॉर मी असा एक बटन आहे, तर तिथे बटन ते दाबल्यावरती आपल्याला ते टूलच बरंचसं कॉन्टेंट लिहून देतं. रादर अख्खं आर्टिकल आपण राईट करू शकतो किंवा रेफरन्स आर्टिकल जर असेल तर ते रिराईटसुद्धा आपण करू शकतो. आता या रायटर टूलचे फायदे तुम्हाला थोडक्यात सांगतो. याच्यामध्ये एक SEO ॲनालायझर आहे, म्हणजे तुमचे जे कीवर्ड्स आहेत बिझनेसचे, त्यानुसार तुम्ही तुमची कॉपी तयार करू शकता, ज्याने तुम्हाला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन SEO म्हणजे गुगलवरचं जे रँकिंग असतं, त्यासाठी जे आर्टिकल्स लिहायला लागतात त्याला खूप मदत होते. हे सगळं AIचा वापर करून तयार होत असल्याने याचा जो स्पीड आहे तो सुद्धा खूप पटापट आहे. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं, तर समजा आठवड्याभराच्या ज्या तुमच्या सोशल मीडिया, Instagram किंवा Facebook ज्याच्यावरती तुम्ही कॉन्टेंट पोस्ट करताय, तर याच्या पोस्ट लिहायला तुम्हाला साधारण एक 10 मिनिटं खूप झाली. आता नॉर्मल कॉपीरायटिंग प्रोसेसमध्ये कदाचित याला एक अख्खा दिवस जाऊ शकतो किंवा त्याचा रिसोर्स जो आहे, म्हणजे जो फ्रीलान्सर समजा तुम्ही काम करत असाल किंवा टीम मेंबर असेल, हा बराच वेळ घेऊ शकतो, रिव्ह्यूमध्ये वेळ जातो आणि शिवाय पैसेही जातात. तर त्यामुळे AIचा वापर असल्याने इथे काम फार फास्ट होतं. हे टूल किंवा ही साईट जी आहे ही मोबाईल फ्रेंडली आहे. कुठल्याही सिस्टीमवरती म्हणजे विंडोज, मॅक, अँड्रॉइड, iOS कुठेही तुम्ही हे टूल वापरू शकता. ते सतत तुमच्याबरोबर असल्याकारणाने म्हणजे मोबाईलमध्ये असल्याकारणाने तुम्हाला कुठेही बसल्या बसल्या म्हणजे समजा 2 मीटिंगच्या मध्ये वेळ आहे किंवा
तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि त्याच्यात तुम्हाला कॉपीज लिहून ठेवायच्यात, तर तेही तुम्ही करू शकता. याच्यामध्ये प्रायमरीली 3 प्लॅन्स येतात, एक फ्री, सेवर आणि अनलिमिटेड. तर फ्री प्लॅन हा त्याला काही ड्युरेशन नाही, म्हणजे तुम्ही आजन्म फ्री पण वापरू शकता. फक्त त्याच्यामध्ये नंबर ऑफ वर्ड्सवरती लिमिट आहे आणि त्या अनुषंगाने सेवर आणि अनलिमिटेड असे प्लॅन्स वेगवेगळे आहेत. याची लिंक मी एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तर तिथे सगळी डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. जरी तुम्ही पेड व्हर्जन ह्याचं घेतलं तरीसुद्धा मी असं रेकमेंड करीन की जर का तुम्ही एक कंपॅरिझन केलं की ओव्हरऑल कॉपी रायटिंगसाठी लागणारे पैसे आणि हे टूल वापरल्यामुळे तुमचा वाचणारा वेळ अधिक वाचणारे पैसे ह्याचं जर कंपॅरिझन केलं तर रायटर टूल हे खूपच फायदेशीर आहे आणि याचा वापर तुम्ही सातत्याने करू शकता आणि ह्याचा वापर मी सुद्धा अनेक क्लायंटसाठी करतो. इथे मला सांगावंसं वाटेल की हा एपिसोड स्पॉन्सर्ड बाय रायटर असा अजिबात नाही आहे. हे टूल खूप छान आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून हा एपिसोड आपण करतोय. आता आपण असं पाहूया की स्मॉल बिझनेसेस म्हणजे आपला जो बिझनेस आहे त्यासाठी या रायटर टूलचा आपल्याला कसा फायदा करून घेता येतो. पहिले म्हणजे तुमचं वेबसाईटचं कॉन्टेंट. जर का वेबसाईट तयार असेल, त्याच्यात काही मॉडिफिकेशन्स करायचे असतील तर त्याचं कॉन्टेंटही लिहिता येईल किंवा जर तुम्ही नवीन वेबसाईट बिल्ड करत असाल तर पहिली एक आडकाठी अशी येते की बाबा आता काय लिहायचं किंवा आपण जरी लिहिलं तरी ते असं वाटतं की फार चांगलं नाही आहे किंवा कन्व्हिन्सिंग नाही आहे. तर त्या हिशोबामध्ये तिथे एक थोडीशी गाडी अडते बऱ्याच लोकांची आणि मग तिथे वेबसाईटवरचं कॉन्टेंट लिहिण्यासाठी सुद्धा हे रायटर टूल आपण वापरू शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये करता येऊ शकते स्मॉल बिझनेसेससाठी, ती म्हणजे ईमेलची कॉपी लिहिणं किंवा ईमेलचे वेगवेगळे टेम्पलेट सेट करणं. मग ते नवीन क्लायंट्स मिळवण्यासाठी असेल किंवा अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी असेल किंवा फीडबॅकसाठी असेल, ह्या अशा प्रकारची टेम्पलेट्स तुम्ही सेट करून ठेवू शकता. आणि इथे अजून एक मला सांगावंसं वाटेल की बऱ्याचदा ईमेलची एक प्रोफेशनल लँग्वेज असते आणि ती सगळ्यांना अवगत असतेच असं नाही किंवा बऱ्याचदा असं होतं की तिथे आपण कॉन्फिडंट नसतो की अशा पद्धतीने ईमेल लिहिलेला बरोबर आहे का. त्यामुळे अशा सगळ्यांसाठी आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे की बऱ्याचदा लक्षात येत नाही की हे योग्य आहे की नाही, तर एक चेक करण्यासाठी म्हणा किंवा आपल्याला मदत ईमेल ची कॉपी लिहिण्यासाठी म्हणा, हे रायटर टूल खूपच उपयोगी आहे. जसं मी मगाशी म्हटलं की SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या कीवर्डनुसार आपल्याला बरंच कॉन्टेंट क्रिएट करता येतं. याचं मेन तुम्हाला फंक्शन जर करायचं असेल तर तुमच्या साईटवरती किंवा लिंक्डइनवरती जर तुम्ही आर्टिकल्स लिहित असाल तर इथे या टूलचा फार फायदा होतो. म्हणजे मगाशी मी जे डिस्क्रिप्शनमध्ये म्हणत होतो की पटापट तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती एक 200 शब्द लिहायचे आहेत, 300 शब्द लिहायचे आहेत, तर यासाठी लिटरली 5 ते 7 मिनटं तुम्हाला पुरतात या टूलनी. आणि मुळात फक्त विचार जो आहे तो कीवर्ड्स आणि हेडर म्हणजे हेडिंग जे असतं तेवढ्यासाठी तुम्हाला करावं लागतो. बाकी लिहायचं काम हे टूलच करतं. ह्याच्यात चौथा मुद्दा स्मॉल बिझनेसेससाठी असा आहे की ज्या ॲड कॉपीज आपण लिहितो किंवा पोस्ट ज्या असतात इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती, यासाठी तुम्हाला हे टूल वापरता येईल. ब्लॉगचं टायटल असेल किंवा यूट्यूब डिस्क्रिप्शन असेल, ह्यासाठी तुम्हाला एक आकर्षक असा अप्रोच लागतो आणि मग बऱ्याचदा व्होकॅब्लरी कमी असते किंवा आपलं म्हणणं एका पद्धतीनेच मांडलं जातं आहे का ही भीती असते. या गोष्टी टाळण्यासाठी हे प्रोडक्ट आपल्याला चांगलंच उपयोगी पडतं. आता हा जो मुद्दा मी सांगतोय ज्याच्यामध्ये स्मॉल बिझनेसेससाठी अनेकदा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की बिझनेस पिच आयडियाज, म्हणजे तुमचा बिझनेस काय आहे आणि तो लोकांपर्यंत कसा पोचला पाहिजे किंवा तुम्हाला एक बऱ्याचदा सेल्स पिचमध्ये एक स्टार्टिंग पिच लागतो बिझनेसचा, की एक ओव्हरव्ह्यू आणि काय फायदे आहेत, काय सर्व्हिसेस आहेत. तर अशा प्रकारची बिझनेस पिचेससुद्धा इथे बनवता येतात. आणि शेवटचा मुद्दा ह्याच्यामधला असा आहे की वेळ आणि पैसे हे तर तुमचे वाचतातच, पण तुमची डिपेंडेबिलिटी खूप कमी होते. इथे
बेसिकली तुमचे जे फ्रीलान्सर कॉपीरायटर्स आहेत किंवा तुमच्याकडे टीम असेल किंवा स्वतः तुम्ही जर कॉपी लिहित असाल, तर एक प्रेशर असतं की कॉपी नीट झाली नाही तर पोस्ट जाणार नाही किंवा आर्टिकल जाणार नाही. सो डिले जो आहे मार्केटिंगमधला किंवा कंटेंट डिस्ट्रिब्युशनमधला हा तुमचा कंप्लीटली जाऊ शकतो आणि कोणावरही डिपेंडंट तुम्हाला राहायची गरज पडणार नाही. तर असं हे रायटर टूल म्हणजे writer.me हे टूल तुमच्या स्टार्टअपसाठी, तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या मार्केटिंगसाठी नक्कीच उपयोगी पडेल. याची सगळी माहिती, काही स्क्रीनशॉट, सॅम्पल आर्टिकल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचा प्रयत्न करेन किंवा कदाचित माझ्या साईटला एखादं आर्टिकल लिंक्ड असेल, त्याचीही लिंक मी देईन. आणि हे रायटिंग टूल तुम्हाला मिळाल्यामुळे तुमचं मार्केटिंग जोरात झालं पाहिजे आणि त्याच्यात कुठेही खंड पडता कामा नये. ह्यासाठी मंगळवार मार्केटिंगमध्ये आपण हे टूलचं एक ॲनालिसिस म्हणा किंवा छोटासा रिव्ह्यू म्हणा, हे आपण आत्ता पाहिलं आणि तुमच्या स्टार्टअप फाउंडर्स मित्रांना किंवा ज्यांचे छोटे बिझनेसेस आहेत, ज्यांना मार्केटिंगचं कंटेंट कसं क्रिएट करायचं ह्याच्यासाठी काही गायडन्स हवा असेल, तर हा एपिसोड त्या सगळ्या लोकांबरोबर नक्की शेअर करा. तुमचा खूप चांगला फीडबॅक येतोय आणि तुम्हाला पॉडकास्ट आवडतोय हेही तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवताय. तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता किंवा माझ्या Instagram हँडल किंवा ईमेलवरती सुद्धा तुम्ही मला तुमचा फीडबॅक देऊ शकता. स्टार्टअपविषयी काही प्रॉब्लेम्स असतील ते सांगू शकता आणि तुम्हाला जर माझ्या पॉडकास्टवरती गेस्ट म्हणून यायचं आहे आणि तुमच्या स्टार्टअपची स्टोरी जर लोकांना सांगायची असेल, तरी तुम्ही मला ईमेल करू शकता. अशाच एका नवीन एपिसोडमध्ये आपण भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.